नमस्कार. अक्षय तृतीया भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांची विशेष पूजा केली जाते. या दिवशी केलेल्या पूजनामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होते. वास्तविक या दिवशी सोने खरेदीचा पण सल्ला दिला. आता दान द्यायचं तर अक्षय तृतीयाला काय दान करायचं? तुम्ही दही भात दान करा, त्यामुळे घरातील काही बाधा असेल तर ती निघून जाते. पितरांचे तर्पण केल्याने घरातून गरिबी दरिद्रता निघून जाते. धान्याचं दान केलं तर अकाल मृत्यूपासून आपलं रक्षण होतं. विद्यार्थ्यांनी दूध दही ताक दान करावं. विद्यार्जन आणि करिअरमध्ये त्यांना यश मिळतं. अक्षय तृतीयेला वस्त्र म्हणजेच कपड्याचं दान घरातील आजारपण दूर करतं. गोरगरिबांना या दिवशी वस्त्रदान केलेलं चांगलं असतं. अक्षय तृतीयेला कुंकू दान केल्याने पतीला दीर्घायुष्य मिळतं. विड्याची पानं दान केल्याने राजकीय क्षेत्रात आपल्याला यश मिळतं. गादी चटई दान केल्याने सुख प्राप्त होतं. चप्पल दान केल्याने पापमुक्ती होते. नारळाचं दान पितरांना मुक्ती देण्यास सहाय्य ठरतं. पान सुपारी व जल विद्वानास दान केल्याने वैभव ऐश्वर्य प्राप्त होतं. फळे दान केल्याने विविध क्षेत्रात उच्च पदप्राप्ती होते. अक्षय तृतीयेला मिठाई किंवा गोडधोड पदार्थ गोरगरिबांना दान करावेत. गुरुदक्षिणा दिल्याने अतिउच्च ज्ञानप्राप्ती होते. अक्षय तृतीयेला मातीचे माठ रांजण गोरगरिबांना दान करावं. या दिवसापासून अनेक घरात माठातील थंड पाणी पिण्याला सुरुवात केली जाते. माठातील पाणी प्यायल्याने आरोग्य आपलं उत्तम राहते. अक्षय तृतीयेला गोरगरिबांना जवस नक्की दान करावं. त्यामुळं सर्व पापातून मुक्ती मिळते. हिंदू धर्मशास्त्रात जवस हे कनक म्हणजे सोन्याच्या बरोबरीचे मानले गेले आहे. जवस दान केल्याने घरात धन वैभव सुख समृद्धी येते. अक्षय तृतीयेच्या दिवशी पाणी म्हणजे जलदान करणे अत्यंत शुभ मानले जाते. पुराणात म्हटले आहे की अक्षय तृतीयेला जलदान केल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते. अक्षय तृतीयेला तांदूळ डाळ पीठ इत्यादी खाद्यवस्तू किंवा खाद्यपदार्थ दान केल्याने माता अन्नपूर्णा प्रसन्न होते. घरात अन्नाची कमी कधीच पडत नाही. या दिवशी गरीब व गरजूंना आंबे दान करावेत. आंबे खाण्यास सुरुवात अक्षय तृतीया या सणापासूनच करतात. आंबा खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे पण आहेत. अक्षय तृतीयेच्या दिवशी घराच्या अंगणात मंदिराभोवती रस्त्याच्या दुतर्फा डोंगर माथ्यावर वृक्ष लागवड करावी. त्याने अनंत पुण्य प्राप्त होते. अक्षय तृतीयेला कोणत्याही स्वरूपाचे कर्ज चुकूनही काढू नका, कारण असे कर्ज देखील अक्षय टिकून राहते, लवकर फिटत नाही. अक्षय तृतीया हा कोणतेही शुभ काम करण्यासाठी एक उत्तम मुहूर्त समजला जातो. म्हणजे घर खरेदी गाडी खरेदी काही वस्तू खरेदी करायची असेल जमीन खरेदी करायची असेल तर हा एकदम उत्तम मुहूर्त असतो. यावर्षी खरेदी करण्याचा शुभ काळ म्हणजे सकाळी 5:41 पासून सुरू होतोय तो दुपारी 2:12 पर्यंत अतिशय चांगला काळ आहे. धन्यवाद.